साठी दाखल. सुमित पहिला चेंडू स्लॉट मध्ये टाकलाय आणि पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. योजित 6. थँक्यू डीजे. अगदी स्लॉट मध्ये होता आणि पलीकडे प्लॉट देखील आणि त्या प्लॉट मध्ये चेंडू इथे जाऊन पोहोचलाय. सुमित तयार आहे. इथे सन्मान दिला. इथे सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिला. अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू थोडासा अगदी स्लॉट मध्ये होता. त्या चेंडूचा करपोस समाचार इथे घेतलाय. परंतु पुढच्या चेंडूवरती इथे मैदानाच्या आतमध्ये सन्मान देखील गोपी सर दिला गेलाय आणि ते गरजेचं राहतं. प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार ठोकू शकत नाही. काही वेळेला संयम दाखवावाच लागतो. कारण गोलंदाज देखील अनेक उन्हाळी पावसाळी पाहून इथे आलेत. ही स्पर्धा खूप मोठी आहे. या स्पर्धेने अनेक तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेत. त्यामुळे अनेक खेळाडू याच प्लॅटफॉर्मवरून घडलेत आणि घडवले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. धाव फलकावर धाबा आहेत सध्या 35 धाबा. एक गडी बाद. सुमित ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू उलट खेळलाय. फुल टॉस होता. दिशा दिली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि आता इथे मिळणार आहेत 4 धाबा चौकार. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी MPL 2026 देखील पर्वत 7 मध्ये आपण पाहतोय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा मावळ तालुका आहे आणि या मावळ तालुक्याच्या मानाची क्रिकेटची स्पर्धा. फटका इथे फसला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपला गेलाय झेल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटर होईल तेजस बोर्ड इथे बाद झालाय. थँक्यू. सिद्धूने हा झेल टिपला. तेजसला परतावं लागलं. खांदे खालावले. चेहऱ्यावर नाराजी. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. कनेक्शन चांगलं नव्हतं. प्रॉमिसिंग नव्हतं. लवकर कमिट्स आला आणि त्यामुळे अजून एक विकेट इथे मिळते. पण आता दोघांमध्ये चर्चा रंगली आहे. त्या चर्चेअंती आता सांगितलं जात असेल मैदानामध्ये आपल्याला थांबायचं आहे. 8 षटकांची लढत आहे. हा सामना आपल्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे आणि ज्यावेळेला अस्तित्वाची लढाई येते त्यावेळेला साम दाम दंडभेद हे सर्व काही वापरलं जातं. परंतु ते क्रिकेटमधलं असावं. नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला सुमित ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. बॅकलिफ्टला खाली आणलं. बॅटचा फेस अगदी सरळ ठेवला. मान सरळ होती. सरळ रेषेमध्ये सन्मान दिलाय. सर सुनील गावस्कर नेहमीच सांगतात चांगल्या चेंडूचा सन्मान करा. खराब चेंडूचा समाचार घ्या. हा चेंडू चांगला होता. सन्मान दिलाय. चेंडू आहे निर्धाव. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू देखील मावळ आयकॉन. आपण जर पाहिलं तर एका बाजूला सुमित आहे तर दुसऱ्या बाजूला मावळ आयकॉन. मावळचा टायगर आपण पाहतोय दत्ता पवार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षण चुकी झाली आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने इथे चुकी केली आहे आणि दत्ता पवारला इथे मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळाले. दत्ता पवार सारख्या एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडणं तुमच्यासाठी भरपूर घातक ठरू शकतं. अंगलट येऊ शकतं. दत्ता पवारने अनेक वर्ष टेनिस क्रिकेट अविरतपणे खेळलाय. अनेक स्पर्धा गाजवल्यात. भरपूर अनुभव आहे दत्ता पवारकडे आणि अशा खेळाडूला जीवनदान देणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. आपण अनेक वेळेला म्हणतो की तुम्ही आयुष्यामध्ये रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु क्रिकेटमध्ये जीवनदान करू नका. ते जीवनदान केलं गेलंय आणि आता ते घातक ठरेल का हे पाहण्याजोगे असेल. धाव फलकावर धावा आहेत सध्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. 2 गडी बाद. दत्ता पवारला सर इथे जीवदान मिळाल्यानंतर आता इथून पुढे दत्ता पवारचा इथे पलटवार पाहायला मिळेल का? कारण की एका बाजूने जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विश्वजितच्या बॅटमधून 10 चेंडूमध्ये 22 धावा आल्यात. तेजस बोर्डे बाद झाल्यानंतर मावळ आयकॉन आपण पाहिलं तर दत्ता पवार या मावळच्या मातीमध्ये घडलेला खेळाडू आहे आणि आता जर आपण पाहिलं तर या मावळचं नाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यामध्ये दत्ता पवार देखील आपण पाहिलं तर या सीझन मध्ये देखील भन्नाट फॉर्म मध्ये असलेला दत्ता पवार डबल पॉवर देखील आपण पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात. फ्लाइट होते. बॅक क्लिफला खाली आणत असताना पुन्हा ऑन साईडला टर्न केलंय. बॉलला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालाय. रतनगड योद्धाज ॲडव्होकेट देवाभाऊ मराठे यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला अजिंक्यतारा सुपर किंग्स
पैलवान अनिकेत दादा गुलाब स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात पद्मावती 11 आंबळे यांच्या मालकीचा संघ, दोन्ही संघ मालकांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कारण सर्व खेळाडूंच्या मागे आमचे सर्व संघ मालक उभे राहिले, त्यामुळे हा सोहळा अधिक आपल्याला मोठ्या पद्धतीने साकारता आला. 26 तारखेला असेल अंतिम दिवस आणि 26 तारखेला प्रत्येकाच्या तोंडातून एकच वाक्य येईल, याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड बाबा. तो शेवटचा दिवस गोड ठरणार आहे, परंतु त्यासाठी प्रत्येक मॅच मध्ये चांगलं खेळायचंय. दत्ता स्ट्राईक एंडला गोलंदाज तयार, ओढ विकेटने फिंगर रोल केले होते, बाहेर गेला, लेग कटर टाकला होता दत्तासाठी, स्लोवर कटरचा वापर केलाय, परंतु दत्ताने ओळखलं. जाबीला बॉल डिलिव्हर्ड केला, बोटांवर नजर ठेवली आणि जागा बनवत असताना मिड विकेटला डीप मिड विकेट काउ कॉर्नर रिजन मध्ये खेळला, सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने धाव फलकावर आहेत 41 धावा, 2 गडी बाद. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर दत्ता पवार आता ऑन स्ट्राईक आहे. इथून धावा आता बनवाव्या लागतील, कारण की या मैदानावरती सातत्याने धावा होताना देखील पाहायला मिळाल्यात. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये विश्वजित, त्याच्या नावामध्ये जिथे इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होताना देखील पाहायला मिळाला. चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर इथे एका खणखणीत चौकारामध्ये झाले. डीजे थँक्यू डीजी. राकेश होता, राकेशला चेंडूने टाटा बाय बाय केलं. दुपारी जेवण केलंय का असा प्रश्न विचारला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, चूक केली आणि त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागलं. चौकार विश्वजित साठी, राऊंड विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा थोडीशी फ्लाईट होती, कव्हर्स मध्ये खेळलाय, ओव्हर दी कव्हर करण्याचा प्रयत्न, डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक दाखल झालाय, तोपर्यंत एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा कॉल, दत्ताने यावेळेला नकार दिला. आयुष्याच्या प्रवासामध्ये योग्य वेळेला योग्य त्या ठिकाणी तुम्हाला नकार देता आला पाहिजे, तो नकार इथे दत्ताने कळवला. 1 धाव मिळाली, धाव फलकावर आहेत 46, 2 गडी बाद. अगदी कोणत्या वेळी नकार आणि कोणत्या वेळी होकार द्यायचा हे दत्ताला देखील चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे इथे या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक कॉम्बिनेशन देखील पाहायला मजा येईल. एका बाजूला दत्ता आहे, दुसऱ्या बाजूला विश्वजित. ऐकून आपण पाहतोय इथे पहा दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये दमदार आहे आणि दत्ताच्या बॅट मधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आला एमपीएल चा बहारदार षटकार. पिकअप शॉट होता दत्ताचा, दत्ताची सत्ता पाहायला मिळाली. या फटक्यावर षटकार त्याने ठोकला आणि याच खेळीसाठी हा खेळाडू जाणला जातो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वोत्तम गुरु. थोडासा पुढे ठेवला टप्पा आणि दत्ताने सांगितलं आपल्या टप्प्यात आल्यावर आपण करेक्ट कार्यक्रम करतो. षटकाराबरोबरच पुढच्या चेंडूसाठी सज्ज, ओव्हर विकेट. नेक्स्ट बॉल, फिंगर रोल केली, पुन्हा बाहेर गेलाय, जागा बनवली, इनटू द गॅप, अनदर बिग वन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारा पाठोपाठ हा दमदार चौकार. 4 धावा. 4 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्यात. अगदी आपण जर पाहिलं तर गोपी सर सामना देखील महत्वाचा आहे, कारण की आपण जर पाहिलं तर 2 पराभूत संघामध्ये हा सामना खेळवला जातोय. जो संघ इथून पुढे विजय इथे संपादन करणार आहे त्या संघाचा प्रवास इथून पुढे चालू राहील. जो संघ इथे पराभूत होईल त्या संघाला ही स्पर्धा आता इथून सोडावी लागेल. त्यामुळे सामना देखील महत्वाचा आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. टाटा बाय बाय गुड बाय कोणता संघ करेल त्यासाठी थोडस वेट अँड वॉच, कारण दोन्ही मातब्बर संघ आहेत. यादीचा एक सामना गमावलाय आणि ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला सुमितने सांगितलं की मागच्या मॅच मध्ये ज्या आम्ही चुका केल्या त्यामधून आम्ही बरंच काही शिकलोय. चुका परंतु चुकांमधून शिका आणि त्या चुका इथे सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु क्रिकेटमध्ये नेहमी तोच जिंकतो जो सर्वोत्तम खेळतो. तर तुम्ही किती मातब्बर आहात, काल तुम्ही काय केलं, मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलंय का, याला क्रिकेटमध्ये महत्व राहत नाही. प्रत्येक नवीन डावामध्ये तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असते. ती सुरुवात झाली आहे. अखेर ज्या वेळेला दुसरा डाव सुरू होईल जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारेल, परंतु त्यासाठी जीवाची बाजी लावून आज खेळावं लागणार, हे अंतिम सत्य आहे. अमोल सर, आता इथून पुढचा प्रवास देखील आपण जर पाहिलं तर 3 संघ रेसमध्ये असतील. एका संघाचं स्वप्न पूर्ण होणारे सुपर 8 मध्ये पोहोचायचं. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल प्राप्त होतीये. एकेरी आणि दुहेरी धावांवर देखील आपण जर पाहिलं तर इथे महत्व दिलं गेलंय. चौकार आणि षटकाराच्या बरोबर एकेरी दुहेरी धावा देखील इथे महत्वाच्या आहे. इथे बा फटका मैदानाच्या आतमध्ये बहारदार खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. इथे मिळतील धावा. 6 षटकार.
दत्तगिरीचे विश्वजित आकाशाला अगदी दिवसा ढगात लाइटिंग लावण्यासाठी पाठवलंय बॉलला असं म्हणायला हरकत नाहीये. या षटकाराबरोबर धावसंख्येचा वेग वाढतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज विश्वजित साठी. अजून एक वेळेला तोच प्रयत्न, फॉलिंग स्वीप करायचा होता परंतु या वेळेला काठी काढली. आणि आता आमच्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, बघताय भजी आणि मागताय वडे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सरळ स्टंप मध्ये केला, यष्टी उखाडली आहे. फलंदाज बाद होतोय. विश्वजित बॅक टू दी पवेलियन, गॉन. दत्तगिरीची प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतायत आमचे धावसंख्या नोंदक विजय साबळे यांचं कौतुक करावं लागेल. एखादी अपडेट त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये घडते लगेचच ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं खूप चांगलं काम विजय साबळे आमचे गुणलेखक करतायत. त्याचबरोबर क्रिकेट आणि संगीत हा परिपूर्ण संगम 2007ला सुरू झाला, पण तो टेनिस क्रिकेट विश्वाने देखील तो संगम सातत्यपूर्ण ठेवलाय. या स्पर्धेमध्ये मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण अनुभवतोय मावळ प्रीमियर लीग. आणि ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये एखादा आनंदाचा क्षण असतो त्यावेळेला ते सुमधुर संगीत आमचे डीजे ऑपरेटर खूप चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. नवीन फलंदाज दाखल झालाय लेफ्ट हँडर स्ट्राईक एंडला. रोशन चौधरी, पहिलाच बॉल फ्लाय स्लिपला फ्लाय झालाय. रोशन आला आणि रोशन आता परत जाईल. भोपळाही फोडता आलेला नाहीये. पहिलाच बॉल फ्लाय स्लिप मध्ये झेल. रोशनचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. अगदी आपण जर पाहिलं तर विश्वजित बाद झाल्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. रोशन देखील इथे मैदानाच्या आतमध्ये आता बाद झालाय. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 62 धावा आहे. 4 बॅटर आतापर्यंत बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय कदम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय, पण तो सध्या मंचावर आमचे 2 धुरंधर कमेंटेटर सध्या चर्चा करतायत. मावळभूषण सुमित सोननीस आणि त्यांच्याबरोबर राजेश ठाकूर सर सध्या चर्चा करतायत आणि चर्चा रंगली आहे. ही चर्चा होणार आहे. हे दोन्ही दिग्गज समालोचक या पुण्यनगरीच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना अनेक वेळा आपण ऐकतोय. गेली वर्ष अनेक वर्ष अविरत सेवा करतात. आमचे जवळचे मित्र आहेत. या दोघांनाही शुभेच्छा. मॅचच्या दिशेने जाऊया. नवीन फलंदाज सध्या स्ट्राईक इनला. पुढचा चेंडू घेऊन येतोय. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेट. ड्राईव्ह केलंय बॉलला. ऑन ड्राईव्ह अलंग दी कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत लॉंग ऑन मध्ये बॉल पोहोचला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर आहे 63 धावा. 4 गडी बाद. इथून पुढे जर आपण पाहिलं तर आता धावा बनवाव्या लागतील, कारण की आपण जर पाहिलं तर विश्वजित गोपीसर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता एका बाजूने विश्वजितच्या बॅटमधून इथे धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु दत्ता पवारकडे देखील पावर आहे. दत्ता पवारकडे देखील क्षमता आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आता त्याला क्षमतेचा वापर इथे करावा लागेल. आणि एक धावसंख्या आपण जर पाहिलं तर सन्मानजनक देखील आता म्हणण्यासारखं राहिलं नाही, कारण की या मैदानावरती किती धावा बनवा त्या तुम्हाला अपुऱ्याच पडत आहे. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. कोणतीच धावसंख्या विजयाची हमी तुम्हाला देऊ शकत नाही. पुन्हा फुललेंचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन होतं. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह थोडासा फंबल होईल. सिंगल घेतली जाते, परंतु दुसऱ्या बाजूने मी असं म्हणेन दत्ता पवार जर मैदानात शेवटपर्यंत थांबला तर त्याच्याकडे ती क्षमता आहे या धाव फलकाला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याची, आणि त्यासाठी तो सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. शेवटच्या चेंडूवर त्याने सिंगल घेतली. 5 षटकांचा केस संपला. 64 धावा. 4 गडी बाद. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. परंतु दत्ता आणि त्याच्या बरोबरीने जर आपण बघितलं तर विजय कदम हे 2 फलंदाज शेवटपर्यंत जर धावांचा वेग वाढवत राहिले, ॲक्सलरेट केलं त्यांनी, तर एक चांगला धावफलक बघायला मिळेल. परंतु जसा तुम्ही उल्लेख केला की इथे विजयाची हमी देऊ शकत नाही. पहिल्या डावात जर तुम्ही दावा बनवला तर दुसऱ्या डावामध्ये ती रोखण्याची क्षमता तुमच्या गोलंदाजांमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही संघांना एक चांगला गेम प्लॅन रणनीती ही बनवावी लागणार आहे अमोल सर.
प्लॅनिंग तर इथे करावंच लागेल, कारण की सामना देखील आपण जर पाहिलं तर सर महत्त्वाचा आहे. आणि मावळच्या मानाची, मावळच्या सन्मानाची, मावळच्या अभिमानाची आपण जर पाहिलं तर मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनीलांना शेळके, सहआयोजक आपण जर पाहिलं तर सतीश भाऊ सातकर, मित्र परिवारांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर MPL 2026 या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन देखील आपण पाहतोय. आणि सामना देखील दोन पराभूत संघादरम्यान इथे रंगला गेलाय. आणि इथे विजय मिळवणं गरजेचं असेल. विजय देखील तुम्हाला मिळवायचा आहे, पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे, त्यामुळे हा विजय महत्वाचा आहे. ही चर्चा रंगली आहे, कारण ड्रिंक्स ब्रेक पाणी पाठवलं गेलंय. कहाणी बदलेल का या डावाची? सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा. मागचा सामना तुम्ही गमावलाय, या सामन्यामध्ये विजय गरजेचा. ती विजयी पताका रोवायची आणि त्यासाठी हे दोन मातबर संघ एकमेकांच्या विरोधात आलेत. एका बाजूला दत्ता पवार सारखा एक मातबर खेळाडू, विश्वजित सारखा आयकॉन आपण बघतोय, दुसऱ्या बाजूला नरसिंग सारखा खेळाडू आहे. त्यामुळे हे बॅटल चांगलं रंगेल. आणि अशा वेळेला हा सामना याची देही याची डोळा पाहणारे आमच्या सर्व प्रेक्षक मायबाप क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यूट्यूबद्वारा जे प्रेक्षक ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेलेत, आपले देखील सहर्ष स्वागत. मावळ प्रीमियर लीग आपली MPL 2026 7व्या पर्वाचा सोहळा. आणि आता 6व्या षटकाला सुरुवात होती, त्यासाठी बोलिंग ट्रॅकवर गोलंदाज दाखल झालाय. प्रजय अर्थातच माऊलीला आता बोलावलंय, माऊलीचा धावा केलाय. तो धावा वाचवणार का? समोर आहे दत्ता पवार सारखा एक मातबर खेळाडू, परंतु माऊली देखील तेवढाच ताकदवान गोलंदाज आहे. त्याला देखील माहिती आहे की कसं रोखायचं. ओरडी विकेटने कॉम्बॉक्स कडून 6व्या षटकाची सुरुवात. धाव फलकावर आहे 64 धावा, 4 गडी बाद. दत्ता आहे स्ट्राईक एंडला, पहिला चेंडू घेण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. अमर साठे सर कळवतायत व्हाईट बॉलचं सिग्नल. हात समांतर केलेत, याचा अर्थ अवांतर धाव खात्यामध्ये. एक्स्ट्रा बरोबर धाव फलकावर 65 वर पोहोचलाय, 4 गडी बाद. इथून पुढे आपण जर पाहिलं तर धावेंचा वेग वाढवावा लागेल. वाईट अतिरिक्त धावेच्या स्वरूपात इथे स्कोर कार्ड मध्ये 1 धाव ऍड झाली आहे. दत्ता पवार तयार आहे. अकोल टप्प्याचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दत्ता पवारच्या बॅट मधून फटका खेळलाय आणि इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आलाय MPL चा खणखणीत चौकार. अंदाज आलेला नव्हता चेंडूचा आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. मला अदनान सामीचं ते गाणं आठवतंय, उडी उडी जाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला, तिथे चौकार आलाय. 69 वर पोहोचलाय धावफलक. त्यानंतर आपट बार, बाहेर जाणारा चेंडू, मागच्या चेंडूवर आलेला चौकार, त्याचा दबाव, व्हाईट बॉलची घोषणा आणि बरोबरच वनपती ओव्हरची सूचना देखील आता गोलंदाजाला दिली गेली आहे. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये. या एक्स्ट्रा तुम्हाला थांबाव्या लागतील अमोल सर. या एक्स्ट्रा धावा तुमच्यासाठी दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरू शकतात. आणि या डोकेदुखीवर मावळमध्ये कोणत्याच मेडिकलमध्ये तुम्हाला सॅरिडॉन मिळणार नाही. अगदी सॅरिडॉनचा उल्लेख इथे सर मैदानाच्या आतमध्ये केलाय. इथे पहा दत्ता पवारच्या बॅट मधून चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये, ठोकलाय दत्ताच्या बॅट मधून. खणखणी षटकार आहे. थँक्यू डीजे. एका बाजूला मतदानाचं बिगुल वाचलेलं असताना दत्ता एका ती सत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. धाव फलकावर आहे 76 धावा, 4 गडी बाद. सध्या दत्ता स्ट्राईक एंडला आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करतोय. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून गॅप शोधलाय. 10वीचा पेपर असावा, पहिलाच प्रश्न यावा, रिकाम्या जागा भरा. आणि अगदी तिथे फिलिंग द ब्लँक्स असा हा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर दत्ताने दिलंय. मिळवलंय चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 80 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. दत्ता पवारचा पलटवार देखील इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आक्रमण चालय, आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रजय मराठे. पुन्हा एकदा दत्ताचा वार आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय षटकार.
थैंक यू डीजे, न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला उम्र भर. या मैंने खुद से वादा किया आहे, एकच वादा. आमचा दत्ता दादा, दत्ताने आता सत्ता मगाशीच उल्लेख केला आणि या वेळेला अजून एक बहारदार सदाबहार फटका त्याने दाखवून दिलाय. माऊलीच्या विरोधात अजून एक वेळा दत्ता स्टँड अँड डिलिव्हर मै मारता कम घसीटता जादा हो याचा संकेत दिलाय. लगातारचा दुसरा षटकार. मंगेश मंगेश मै बंगाली बाबू आया गे मै तौडी देखने लाया मै बंगाली बाबू आया गे. थँक्यू डीजे. इथे दत्ता पवारचा वार देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकार चौकार आणि बॅक टू बॅक इथे 2 षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवारने ठोकलेत. या षटकामध्ये 28 धावा आतापर्यंत इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. गोलंदाज अगदी आपण जर पाहिलं तर सर फलंदाजाच्या प्रेमात पडणारी ही खेळपट्टी आहे. इथे पुन्हा एकदा दत्ता पवारचा वार आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. दत्ता पवार इथे मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. थँक्यू डीजी. 6 षटकांचा खेळ संपला. 98 धावा. ज्या धावफलकाला थोडासा लगाम लागला होता आणि त्यावेळेला आपण चर्चा केली, ज्यावेळेला 5 षटकं संपली होती आपण चर्चा केली की दत्ता मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत थांबला तर धावफलकाला तो न्याय देऊ शकतो आणि तो न्याय देण्याचं काम 6व्या षटकामध्ये तब्बल 34 धावा ज्यामध्ये 2 चौकार आणि 4 षटकार ठोकले आणि दत्ताने सांगितलं टायगर अभी जिंदा आहे, आज खेळेन, चांगला खेळेन, आपल्या संघासाठी धावा काढेन. तो पोहोचलाय सध्या 12 चेंडूमध्ये 44 धावांवर. परंतु दुसऱ्या बाजूने विजय कदम 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 बढायच्या 1 चेंडूमध्ये 1 धाव काढून चांगली साथ देतोय. त्यामुळे दोघांची जोडी जमली आहे. 6 षटकानंतर 98 4 गडी बाद. अगदी दत्ताकडे देखील क्षमता आहे. कित्येक वेळा दत्ताने अशा अडचणीच्या काळामधून संघाला बाहेर काढले. परंतु आता गोपी सर इथून पुढे गोलंदाजांना इथे कमबॅक करावं लागेल. कारण की या मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा 34 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता इथून पुढचं कमबॅक इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. 98 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 6 षटकामध्ये. आणि इथून पुढे गोपी सर कमबॅक केलं जाईल का? येणारी 2 षटकं डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरमध्ये ते कमबॅक करणं गरजेचं राहील आणि त्यासाठी मयूर अवसटवर तो विश्वास ठेवलाय. पण कमबॅक करावं लागेल. आयुष्याच्या प्रवासामध्ये वेलकम बॅक आणि कमबॅक या 2 गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. मयूर ओद विकेटने पहिलाच बॉल भरपूर बाहेर टाकलाय. फॉलो करण्याचा प्रयत्न पंच कळवतात. वाईट बॉल अजय आवळी सरांचा निर्णय आलाय. पुण्यनगरीचे एक गुणवान पंच, गेली अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं, क्रिकेट जगवलं. पुण्याच्या क्रिकेटला जर शिस्त कोणी लावली असेल तर ते अजय आवळी सर सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. या बिल्ला बुटांची जादू पाहायला मिळते. फाईन लेगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. विजय कदम परततोय. धक्का इथे बसतोय संघाला 5वा धक्का. 99 वर 5वा धक्का बसलाय टीमला. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये झालंय. आणि स्कोर कार्ड वरती देखील आपण पाहतोय 99 99 धावा आहे. 5 बॅटर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. दत्ताचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 44 धावा दत्ताच्या बॅट मधून इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत अंबुरे. मयूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. विकेट प्राप्त देखील मयूरने केली आहे. इथे कमबॅक करायचंय. फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय.
थोडासा फंबल देखील होताना पाहायला मिळाला. तदनंतर एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भारतला आपण पाहतोय चेंडू अडवला गेला, फील्ड केला. गोपी सर आता जर पाहिलं तर षटक क्रमांक 7 मध्ये आपण पाहतोय. इथे गोलंदाजी मयूरने आतापर्यंत पहिले 2 चेंडू तर बहारदार देखील पाहायला मिळाले, परंतु इथून पुढचा प्रवास आता डी फॉर डेंजर्स. दत्ता पवारला देखील आपण आता स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. हो, मागच्या चेंडूवर तेच करायचं होतं. विजय कदमला सिंगल घेत असताना दत्ताला स्ट्राईक इनला आणायचं होतं, पण त्यावेळेला त्याच्याकडून ते शक्य झालं नाही. परंतु यावेळेला आपण बघतोय सिंगल घेत असताना दत्ताला स्ट्राईक इनला आणण्यामध्ये अनिकेत आंबोरीचं योगदान महत्त्वाचं होतं. कारण दत्ता सेट झालाय 12 बॉलमध्ये 44 वर तो घेतोय अर्धशतकाच्या उंबरट्यावर आहे. आणि अशा वेळेला त्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी होते, त्यामुळे तो स्ट्राईक एंडला असणं गरजेचं आहे. परंतु समोर आहे मयूर, ज्याला विकेट मिळाली. जागा बनवली आहे, त्यानंतर गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेस मोठा आहे, चेंडू थांबेल का? आणि अखेर चेंडूने टाटा बाय बाय केले. चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. दत्ताच्या बॅटमधून चौकार. धाव फलकावर आहेत 104 धावा. दत्ता पोहोचलाय 13 चेंडूमध्ये 48 धावसंख्येवर. थँक्यू टीम. इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये 3 डिजिट मध्ये स्कोर आपण जर पाहिलं तर संघाची शतकी खेळी प्लस धावा होताना आपल्याला पाहायला मिळाल्या सर. ही मावळ प्रीमियर लीगची मजा आहे. प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजी जसा सकाळी तुम्ही उल्लेख केला की फलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी आहे, पण तो गोलंदाजांना देखील तेवढंच सहाय्य मिळतं. यावेळेला अजून एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. पुढे सरसावला आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांचं स्टिकर लावले चेंडूला. आणि ते 14 चेंडूमध्ये 54 धावांचा घनाघात दत्ता पवारच्या बॅटमधून पाहिले मला. डी फॉर डेंजरस आणि डी फॉर दत्ता पवारच्या बॅटमधून अर्धशतक. आणि बरोबरच आता येथे पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. चेंडूची हाईट उंची चेक करण्यासाठी, कारण थोडीशी फ्लाईट होती. चेंडू योग्य होता का की ओर दी वेस्ट होता? अनेक प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर आता तिसऱ्या पंचांकडून मिळेल. परंतु ज्या वेळेला संघ अडचणीत होता अशा वेळेला दत्ता जो संघनायक आहे, टीमचा नेता, टीमचा कॅप्टन, दिशादर्शक मैदानाच्या आतमध्ये थांबला, वेट केला आणि त्यानंतर त्याने बाट लावली असं म्हणायला हरकत नाही अमोल सर. अगदी इथे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दत्तासाठी ही मेजवानी होती सर. ज्याप्रमाणे दुपारच्या जेवणामध्ये आपण जर पाहिलं तर स्वीटमध्ये आज जिलेबी होती, एक मेजवानी देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे दत्ता पवारसाठी ही मेजवानी, फुल टोच चेंडू आणि फुल टोल देखील दत्ताने वसूल केलाय. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला गेलाय. फेअर डिलिव्हरी आहे. अगदी आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती देखील संपूर्ण मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची कमिटी, अतिथी मान्यवर देखील आहे. अध्यक्ष मनोज दाभाडे उपस्थित आहे. आमचे समालोचक मित्र मावळ भूषण, सुमित सोनवणे सर, आदेश ठाकूर सर, आयुष स्पोर्टचे ओनर देखील उपस्थित आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आणि इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आलाय बिग हिट, चेरान षटकार. येस, थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार येथे ठोकले दत्ताने. तिसरा येणार का? अजून एक वेळेला तोच प्रयत्न. स्टेप आउट होत असताना स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातारचा तिसरा षटकार. इसको लगा डाला, तो लाईव्ह झिंगाला आला दत्ताच्या बॅटमधून. अजून एक षटकार. षटकाची समाप्ती 7 षटकानंतर 122 धावा, 5 गडी बाद. इथे 7 चेंडूमध्ये 6 षटकार इथे दत्ता पवारने ठोकलेत. खंडू खंडागळेच्या नावावरती मावळ प्रीमियर लीग या स्पर्धेतील 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम पहिल्या दिवशी खंडू खंडागळेने केलाय. इथे दत्ता पवारचा वार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दत्ताच्या बॅटमधून देखील धावा येताना पाहायला मिळाल्या. आणि स्कोर कार्ड आपण जर पाहिलं ना तर आतापर्यंत 122 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये
बनला गेलात. परंतु गोपी सर आपण जर पाहिलं तर पहिल्या डावात अगदी 122 बनल्या गेल्यात. अजून एक षटक देखील शिल्लक आहे. 140 देखील बनल्या गेल्या. त्या षटकाचा देखील पाठलाग, त्या धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये केला गेला. त्यामुळे एका डावात कोणत्याही खेळाचा अंदाज लावणे इथे चुकीचे आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या खेळपट्टीवरती, क्रिकेटच्या मैदानावरती त्या डावाचा अंदाज लावणं कधी चुकीचं आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. 122 धावा, 122 ऑन बोर्ड. 122 धावा धाव फलकावर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेटच्या सामन्यामध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करता येत नाही. पहिला चेंडू शेवटच्या षटकातला स्लॅश केलाय. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल आणि हे सिंगल याचसाठी घेतली आहे कारण दत्ता पवार स्ट्राईक एंडला यावा. संघनायकाने आज अर्धशतक ठोकलं. संघाची जबाबदारी स्वीकारली. आयुष्याच्या प्रवासातलं सर्वाधिक प्रभावी औषध कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. एकदा का ते औषध तुम्ही घेतलं की तुम्ही कधी थकत नाहीत. ती जबाबदारी दत्ताने आपल्या खांद्यावर घेतली. संघाला अडचणीतून बाहेर काढलं. संकटमोचक स्ट्राईक एंडला तयार. ओडी विकेटने बॉलर यावेळेला पायावर लागलाय बॉल. शरीराचा वेध घेतलाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लवकर कमिट झाला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर नव्हतं आणि त्यामुळे हा चेंडू दत्ताच्या विरोधात सिद्धेश किरने निर्धाव टाकलाय. धाव फलकावर 123, 5 गडी बाद. हे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर दत्ताने धाव घेण्यासाठी देखील नकार मैदानाच्या आतमध्ये कळवला. इथे दत्ताच्या अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. ठोकलाय खान खनी षटकार. थँक्यू डीजे. टाइम ऑफ झालेला एक खेळाडू अगदी आपण पाहिलं तर आता 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. 40 मिनिटाचा अवधी एका डावासाठी असेल आणि 40 मिनिटं इथे अगदी आपण जर पाहिलं तर समाप्त झालेत. इथे चेंडू डॉट आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोपी सर कडक नियम आणि शिस्त या स्पर्धेचे आपण पाहतोय. काल देखील आपण पाहिलं तर एका खेळाडूने बॅट आपडली. त्या खेळाडूला देखील आपण त्या संघाला पॅनलाइज केलं गेलं. आज देखील दिवसभरामध्ये एका खेळाडूने बॉल अगदी जमिनीवरती आदळला गेला. त्या खेळाडूला देखील आपण त्या संघाला देखील पॅनलाइज केलं गेलंय. अगदी कडक शिस्तीची आपली MPL मावळ तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि यासाठी ही स्पर्धा ओळखली जाते. खेळाडूंना शिस्त लावली गेली. या स्पर्धेने 6 पर्वांमध्ये ती यशस्वी कहाणी दाखवून दिली आणि 7व्या पर्वामध्ये देखील त्याच यशस्वी गोड आठवणींना उजाळा देत हे 7वं पर्व दाखल झालं. आज तिसरा दिवस. 2 धावा मागच्या चेंडूवर मिळाल्या. दत्ता स्ट्राईक एंडला पुन्हा तयार. यापीला ऑन साइडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली काव कॉर्नर मध्ये झेल टिपलाय आणि अखेर दत्ता पवारचा खेळ संपलाय. 21 चेंडूमध्ये 74 धावांची खेळी त्याने साकारली आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो झेल बाद झालाय. धाव फलकावर आहेत 131 धावा, 6 गडी बाद. अजिंक्य तारा सुपर किंग आता रतनगड योद्धाच्या समोर आहे. 132 धावांचं लक्ष्य 48 चेंडूमध्ये पूर्ण केलं जाईल का या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेला दुसरा डाव सुरू होईल त्यावेळेला आपल्याला मिळणार आहे. आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला समालोचन कक्षामध्ये होईल थोडासा बदल. या ऐकूया पुढच्या डावाची कहाणी. सुमित सोनवणे सर आणि त्यांच्या बरोबर असतील आदेश ठाकूर सर. इट्स ओ टू यू. धन्यवाद. येरमाळ्यात गुरु हाय माझा, अहो तिथं मी लावल्या धजा धजा. अहो बघुल माझं बघा पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघा पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघा पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघा पाहुणं, बघुल माझं बघा. Repeat. तुळजापुरात गुरु हाय माझा, तिथं मी लावल्या धजा धजा. अहो बघुल माझं बघा पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघा पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघा पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघा पाहुणं, बघुल माझं बघा. माझ्या बघुल्याला नाही काट बाई ग काट, धरा तुळजापूरची वाट बाई ग वाट, धरा येरमाळ्याची वाट बाई ग वाट. येता जाता बघुल पाहता, अव तुम्हाला वाटल मजा मजा. अव बघुल माझं बघावं पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघावं पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघावं पाहुणं, बघुल माझं बघा, बघुल माझं बघावं पाहुणं, बघुल माझं बघा.
हॅलो हॅलो चेक. स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय दशरथ अण्णा सातकर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग सतीश भाऊ सातकर आणि मित्र परिवार यांच्या वतीने सहर्ष स्वागत. सन्माननीय कैलासजी सातकर, सकारामजी सातकर ही मान्यवर या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचेही सतीश भाऊ सातकर मित्र परिवार तसेच मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित सतीश भाऊ सातकर मित्र परिवार आयोजित आपली मावळ प्रीमियर लीग 2026 पर्व 7वे ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नमस्कार. पुन्हा एकदा मैदानामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत MPL या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या इनिंगचा डाव आपण पाहिलं मैदानामध्ये संपला आणि पहिल्या इनिंगमध्ये मैदानामध्ये आपण पाहिलं संघाची धावसंख्या तब्बल पहिल्या इनिंगच्या डावामध्ये 131 धावा बनवल्यात. 132 धावांचा पाठलाग जो मैदानामध्ये करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी जी मात्र मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला सुमित पवार आहे तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये भरत मारिमत्तू ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. भरपूर सारे लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय भरत मारिमत्तूने गाजवल्या. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय चांगलं टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा खेळण्यासाठी त्याला आपण पाहिलंय. संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट या देखील खेळाडूंनी खेळून काढलंय. तर समोरच्या बाजूला आपण पाहतोय बायकर मॅन सुमित पवार ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळून काढला. इथे सुमित स्वतःचे इरादे स्पष्ट करतोय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती केलंय स्वॅगचे स्वागत. चौकार, 4 धावा. मंगेश Bye bye miss, good night, see you again. Bye bye miss, good night, see you again. कल फिर मिलेंगे तेरे. तर थँक्यू डीज. आणि नक्कीच आदेश आपण पाहतोय आज मावळ प्रीमियर लीग या स्पर्धेचा असणारा दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसातील असणारी ही एक महत्वाची लढत. एका बाजूने अजिंक्यतारा सुपर किंग्स हा संघ आहे. पहिलवान अनिकेत गोलब पद्मावती 11 आंबळे संघाच्या मालकीचा आपण पालतो असणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूने रतनगड योद्धास ॲडव्होकेट देवाभाऊ मराठे यांच्या मालकीचा संघ आहे. म्हणून ट्रॅकवरती तेजस बोर्डे स्ट्रायकिंग इनला सुमित पुढे क्रॉस बॅटरी खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू खेळलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे शुभम भालेरावचं. 1 धाव इथे आलेली आहे. आदेश आपण पाहतोय पहिला डाव प्रथमतः बॅटिंग करत असताना दत्ता पवारने ज्या प्रकारची बॅटिंग केली जीवदान मिळालं दत्ता पवारला. आणि त्यानंतर दत्ता पवारने अक्षरशः तांडव करताना दत्ता पवार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक मॅच आणि प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिले कित्येक मैदानावरती पाहिले की ज्या वेळी फलंदाजाचा झेल सुटलाय त्या वेळेत फलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. कारण एक संधी मिळाली
थर क्रिकेटमध्ये भरपूर आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना प्रत्येक फलंदाजाला आपण पाहतो. ज्यावेळी आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तिसारा परेरांनी जो रोहित शर्माचा झेल सोडला आणि त्याच्यानंतर 264 धावांची इनिंग रोहित शर्माने केली आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय भरतचं आक्रमण इथे पाहायला मिळणार आहे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, भरतच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. आणि मैदानामध्ये खूप चांगला उल्लेख केला ज्यावेळेस जीवदान किती धोकादायक असतात. एखाद्या फलंदाजाला ज्यावेळेस जीवदान दिलं ज्यावेळेस मात्र त्याचा कॅच सुटतो आणि त्यानंतर ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल दत्ता पवारकडून, जीवदान दिलं तिथून पुढे त्यांनी 7 षटकार लगावताना आपण दत्ता पवारला पाहिलाय. धाव्यांचा डोंगर जरूर उभा राहिलेला आहे. 131 झाल्यात, 132 धावा चा मात्र पाठलाग आता करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये तेजस समोर मात्र भरत. ओ पाय चाललेले नाहीयेत. अगदी बॅट आणि पॅडचा अंतर कपत चेंडू मात्र विकेट किपर दत्ता पवारच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तेजस बोर्डेल आपण पाहिले गेले तर नक्कीच संघातील एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून मात्र त्याने नेमणूक केली आणि विश्वास ठेवलाय आदेश त्याच्यावरती आणि त्यामुळे विश्वासाला सार्थ तुम्हाला कामगिरी करावी लागते. नक्कीच आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय तेजस बोर्डे भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा अष्टपैलू खेळाडू आहे. एक सक्सेसफुल ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. हा देखील चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. भरतला इथे थांबून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि चांगला प्रयत्न या ठिकाणी सक्सेस होत असताना देखील पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहतोय आक्रमक फलंदाजी भरतच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिली आहे, त्या भरतला या मैदानावरती उभं करून ठेवण्याचं काम जे मात्र तेजस बोर्डे पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये करतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. एका बाजूने आपण पाहिले गेले तर दत्ता पवार आहे, तर दुसऱ्या बाजूने सुमित पवार आणि टीम आहे. म्हणजे पवार विरुद्ध पवार हा बॅटल रंगलेला आहे. समोर तेजस बोर्डे, बॉलिंग ट्रॅक वरती भारत. यावेळेस क्रॉस द बॅट खेचून मारलाय भारत आहे. चेंडू सरळ स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून सिक्सर. धन्यवाद. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच शुभागमन झाले, सत्कार हॉटेलचे असणारे सर्वे सर्वा सन्माननीय राजेंद्रजी सातकर आणि जांभूळनगरीचे उद्योजक बाळासाहेबजी काकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या दोन्ही मान्यवरांचं मावळ तालुका प्रीमियर लीग अर्थात मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित सतीश भाऊ सातकर आणि मित्रबरोबर आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच आपण पाहतोय पहिले षटक चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु त्यानंतर मैदानाच्या मध्ये शेवटचा बॉल आपण पाहिला. शेवटचा चेंडू ज्यावेळी पडला त्यावेळी आपण पाहिलं की खडे चेंडू खेळून काढला. अगदी जागेवरून आपण पाहतोय मनगटाचा पुरेपूर वापर, ताकदीचा पुरेपूर फायदा इथे भरतने घेतला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकार त्या ठिकाणी आला. 6 धावींच्या मदतीने आपण पाहिलं संघाचं धावफलक जे मात्र पुढे गेले. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. तर बॉलिंग ट्रॅकवरती आता बघायचंय शमशेर आलाय. समोर सुमित, पहिलाच बॉल होता यावेळेस परफेक्ट कनेक्शन नव्हतं इथे. राकेश चंदलोका पॉइंट वरून मात्र कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदेश आपण शमशेरला बघितलंय, मला वाटतं मावळ प्रीमियर लीगचं 5वं पर्व लोणावळ्याच्या मैदानावरचं कोण विसरेल. शमशेर हे नाव प्रकाश होतामध्ये हायलाइट्स नाव नव्हतं, परंतु फायनल खेळताना जेव्हा शमशेरला पाहिलं ना मनोज आबाडेच्या टीम मध्ये, तेव्हा मात्र शमशेर नावाची चर्चा मावळ तालुका टेनिस क्रिकेट पटलावरती आपण होताना पाहिलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं शमशेर पूर्ण मावळ तालुक्यामध्ये झळकताना पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील कित्येक मैदानावरती खेळून काढलं. चांगलं षटक, कित्येक मैदानावरती चांगली षटकं हाताळली आहेत आणि त्याच्या गोलंदाजीच्या जीवावरती, गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहतोय कित्येक सामने त्याने स्वतःच्या संघाला जिंकून दिलेत. तो शमशेर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आता देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय तो गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. अंशतः खेळण्यासाठी भरतला आपण पाहतोय. परत मारी मतो, हा चेंडू फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आणि हा चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. भरतच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. लोअर फुल टॉस बॉल होता त्यावेळेस आपण पाहिलं तर मनगटाच्या साईडला ऑन साईडला टर्न केला. शॉर्ट स्क्वेअर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या अगदी मैदानामध्ये आपण पाहिलं तर मधोमध खेळलेला चेंडू भरतच्या बॅटमधून आपण पाहतोय आलेला चौकार 4 धावेंसाठी.
4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा. यापूर्वी देखील आपण पाहिले चैतन्य पाटील आणि निहालची बॅटिंग ज्या प्रकारची राहिली 140 धावा अगदी सहज या दोन्ही फलंदाजांनी चेस करताना आपण बघितले. दत्ता पवारने ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे ती बॅटिंग आता भरत, सुमित, नरसिंग, राकेश आहे. त्याचबरोबर पाहिले गेले तर प्रजा आहे, सिद्धेश आहे, सुदेश आहे. त्यामुळे चांगली बॅटिंग ऑर्डर यांच्याकडे देखील आहे. यावेळेस फार मोठी अपील होती आणि अपील इथे पंचांनी उचलून धरली आहे. बरेचसे पावलं मात्र डगआउट कडे निघालेले. LBW विकेट, फलंदाज बाद. मंगेश ऋषी आदेश असं म्हणतात ना, आयुष्यात तुम्हाला जर चमकायचं असेल तर सतत सूर्यासारखं जाळावं लागतं. कारण आयुष्यात पराभव हा जरी एक आयुष्याचा भाग असला, परत नव्याने लढण्यास तयार होणे म्हणजे तुमच्या जिवंतपणाची एक कहाणी असते. पहिला सामना दोन्ही संघाने गमावलेला आहे. ती मॅच दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई आहे. आता नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं तर या मॅच मध्ये आता स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि इथे जर तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर ही स्पर्धा तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. आता गोलंदाजीसाठी आपण पाहिलं शमशेर काही गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीची चर्चा सातत्याने राहिली आहे. तो शमशेर आता देखील त्याच्या गोलंदाजीचं सातत्य, संपूर्ण सराव आज मात्र अंमलात आणलाय आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीचं प्रदर्शन करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या आधीच्या बॉलवरती मैदानाच्या मध्ये मोठा फटका नक्कीच आला, परंतु त्यानंतर आपण बघतोय अगदी उतरता चेंडू त्यानं मैदानाच्या मध्ये टाकलाय आणि तो चेंडू पायावरती आदळला. भरतला त्यानं तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. आयकॉन खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून याच संघामध्ये दाखल झालाय नरसिंग पालमपल्ले. पण पाहतोय मैदानाच्या मध्ये नक्कीच दाखल होताना पाहायला मिळणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं फारशी खेळी त्याच्याकडनं पाहायला मिळालेली नाहीये, परंतु या मॅच मध्ये आता त्याला देखील स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. हा बॉल इथे आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क होणार नाहीये आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव इथे आली. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 21 वरती धावफलक. असं म्हणतात नरसिंग पालमपल्ले जोपर्यंत मैदानाच्या मध्ये आहे तोपर्यंत एक हार्ड हिटर म्हणून नरसिंगची नावाची चर्चा नेहमी राहिली आहे. समोर मात्र शमशेर. कोलगटाप्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न इथे यावेळेस राहिला. जमीन समांतरचा फटका होता. लॉंग दी कार्पेटचा स्ट्रोक. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र प्रोटेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव इथे आली. या एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलेले आहे. 38 चेंडू आहेत, 110 बनवायचे आहेत. संतांनी सांगितलेलं आहे केल्याने होते आणि केले यायचे पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नासाठी परमेश्वर देखील मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आदेश नक्कीच आपण पाहतोय सुमित सर हा देखील चेंडू तुम्ही पाहिला की या आधीचा चेंडू आपण पाहिला मैदानाच्या मध्ये अगदी खोलवर टप्प्याचा आहे. आणि पुन्हा एकदा इथे शॉर्ट पिच बॉल होता. यशांच्या पाठीमागे चेंडू खेळून काढलाय. धावाची संधी मैदानाच्या मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु धाव घेण्यासाठी नकार आली आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं हा बॉल डॉट आहे. विश्वजित गरुडचं खूप चांगला आपण पाहिलं गेलं तर कमिटमेंट तो खूप लवकर झाला. चेंडू जसा आला त्याने तसा मात्र चेंडू एस्टँडवरती फेकून देण्याचा प्रयत्न केला, परंतु नकार होता नरसिंगचा. नरसिंग पालमपल्ले आणि सुमित पवार यांनी बरेच दिवस आपण पाहिलं तर एकत्रित क्रिकेट खेळताना आपण या खेळाडूंना बघितलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुढे आहे शमशेर. ओ यावेळेस पाकुटला गेला. क्वालिटी दाखवली. क्वालिटी A1 क्वालिटी कॉपी बुक स्टाईल. वन बाउंड चेंडू सीमारच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर मधला चौकार. नुकतंच त्यांचा शुभागमन म्हणत आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपल्याच मावळ तालुक्यातले असणारे इन्स्टावरती सध्या चर्चेमध्ये असणारे आणि पाहिलं गेलं तर आपल्या प्रत्येक मावळ तालुक्यातील क्रिकेट खेळाडूला इन्स्टावरती प्रत्येक रील्स व्हायरल करणारे तानाजी दादा तावरे देखील स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि त्यांचा अपडेट फास्ट आहे ना सुमित सर, की आता शनीने जी बॅटिंग केली ना ती देखील इन्स्टावरती अपडेट झालेली आहे. तानाजी दादा तावरे आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओटू यू कॉम्बॉक्स. त्या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये 26 धावा आता धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहिलं दुसरं देखील मैदानाच्या मध्ये संपलंय. 12 चेंडूचा डाव आतापर्यंत मैदानामध्ये संपलाय. संघाचा धावफलक 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. तर मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज तेजस बोर्डे पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक आहे तो गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल होताना पाहायला मिळतोय.
पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न होता. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होला नाहीये आणि हा चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. झाली आहे चुकी आणि या चुकीला मिळणार नाही माफी. चौकार, 4 धावा. सन्माननीय तानाजी दादा तावरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तानाजी तावरे यांच्या समेत सन्माननीय मुन्ना पिंबे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. तर नक्कीच आपण पाहिले गेले तर इथे मैदानात नरसिंगच्या बॅटमधून ऑन साईडला टर्न केलेला चेंडू होता. चौकार तर खेचलाय. तेजसवरचं आक्रमण स्ट्रायकिंग एंडला नरसिंग. ओ व्हाट अ स्ट्रोक, बिग 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 सिक्सर. पुण्यामध्ये चेंडू मारायचं होतं की काय नरसिंगला? इतक्या लांबवरचा षटकार आहे. 6 धावा. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं गेलं तर मला वाटतं नरसिंगे म्हणत असेल अध्यक्ष पुढल्या वर्षी थोडंसं मनाव घ्या, जेवढा लांब षटकार तेवढ्या धावा जास्त. इथे इतका लांब षटकार आहे. आता मात्र पायावरती टाकायचा प्रयत्न मैदानामध्ये बघायचं. दत्ता पवार खूप लवकर आपण चित्र त्याने दाखवली. 1 धाव इथे आलेली आहे. आदेश जर नरसिंग शेवटपर्यंत उभा राहिला तर नरसिंग मात्र या सामन्याचं समीकरण बिघडून टाकण्याचं काम करू शकतो. नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्रातील आपण पाहतोय एक पॉवरफुल फलंदाजांपैकी हा एक फलंदाज म्हणून सातत्याने याच्याकडे पाहिलं जातं. एक आक्रमक फलंदाज म्हणून सातत्याने नरसिंगकडे पाहिलं जातं. परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही, जर नरसिंग उभा राहिला तर. परंतु नंतर मैदानामध्ये आपण पाहूयात. परंतु त्याआधी आपण पाहतोय सुमित पवार इथे आक्रमण करताना पाहायला मिळणार आहे. आणि शुभम जिथे चेंडूच्या खाली आहे तिथे कदापि सुट्टी मिळत नाही. झेल टिपलाय, फलंदाज बाद. रोशी मॅच कडे पुढे जाऊयात. सुमित कडून देखील आता 7 निभवणं गरजेचं होतं, परंतु नरसिंगची 7 मात्र त्याने अर्ध्यावरती सोडली आहे. मला वाटतं आता दुसऱ्या बाजूने सुमित बाद झाला आणि सुमितची जागा घेण्यासाठी सुमित आलाय. सुमित ढगे दाफलकावरती आपण पाहिले गेले तर 37 32 चेंडू 95 ची गरज. 132 धावांचा पाठलाग सुरू झालेला आहे. 132 म्हटलं की आपल्याला शंभूराजांची आठवण होते. 132 लढाया करणारे शंभूराजे, एकदाही पराभूत आणि तह करून मागं न फिरणारे राजे म्हणजे शंभूराजे. आज मैदानामध्ये बघायचं दोन्ही संघाने एक पराभव त्यांच्या जिवारी लागलेला आहे. त्यामुळे बघायचं आहे हा सामना जर या स्पर्धेमध्ये MPL मध्ये मावळ प्रीमियर लीग मध्ये स्वतःचं जर अस्तित्व टिकून ठेवायचं आहे तर मात्र ही मॅच जिंकणं गरजेचं असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदलाव इथे होतोय. चैतन्य आपण पाहिले गेलं तर दुसऱ्या बाजूने विश्वजित गरुडे चर्चा करतायत गोलंदाजासोबत. तेजस बोर्डे बॉलिंग ट्रॅकवरती तयार. सायकिंग एंडला सुमित ढगे. यावेळेस बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर केलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विजय चेंडूला कव्हर करतोय. 1 धाव इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर नाहीये. या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 38 वरती धावफलक आहे. 31 चेंडू 94 ची गरज आहे. नरसिंग पालंपल्ले स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच आपण पाहतोय तेजसवरती आधी देखील आक्रमण केले. चांगले मोठे फटके नरसिंगच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तो मैदानाच्या मध्ये तयार आहे. अशा पद्धतीने कामकाज आता केलं जाणार आहे नरसिंगकडनं जे मैदानाच्या मध्ये आपण पाहूयात. हो इथे देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू पंच इथे घोषित करतायत. हा चेंडू अवांतर धावसंख्या खर्च करणार आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्येने संघाचा धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. आणि संघाचा धावफलक 39 धावसंख्येवरती पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. सुमित पवार बाद झाला, त्यानंतर सुमित ढगे मैदानाच्या मध्ये दाखल झाला आणि तो नॉनस्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो हा देखील बॉल वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या अवांतर धावा इथे खर्च केले जात आहेत. डिप्रेशन दबाव सातत्याने गोलंदाजावरती पाहायला मिळतोय कारण नरसिंग सारखा तगडा ताकदवर फलंदाज ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे. तर आपण पाहिलं गेलं तर दुसऱ्या बाजूला तेजस बोर्डे मॅन फ्रॉम लोणावळा नगरीचा हा तिकट गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
हो इथे काय इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू बीमर आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. तिसऱ्या पंचांची दाद मागितली. टीपी अंपायर सतत थोडेसे बिझी नक्कीच या ठिकाणी होणार आहेत. माथाडी कामगार सन्माननीय अनिल शेट काजळे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत. बीमर आहे की नाही चेक केलं जातोय. प्रेक्षक राजांसाठी एक विनंती असणार आहे, ज्यांना कोणालाही जेवण करायचं असेल त्यांनी तनिष कॉलेजच्या पाठीमागे जेवणाची सुविधा केलेली आहे, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जेवण करू शकता, ही विनंती आहे. धन्यवाद. ओटीयू कॉम्बॉक्स. तर मॅचकडे आपण पुढे ते जाणार आहोत आणि बघायचं आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे काय येणार. आज आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा बीमर चेंडू इथे आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची इथे मदत मैदानामध्ये घेतली जाते. क्रिकेटचा खेळ म्हटलं की नक्कीच एक वेगळी क्रेज, वेगळी मजा. आणि आपण पाहिले तर प्रत्येक माणूस हा संघर्षातून घडत असतो, प्रत्येक माणूस हा संघर्षातून तयार होतो. आणि इथल्या तिसऱ्या पंचाचा निर्णय, इट्स अ नो बॉल. बीमरचा नो बॉल आहे. आता मैदानामध्ये बघायचं आहे फ्रीट ऑन. नरसिंग पालमपल्लेसाठी आपण पाहिले गेले तर ही सुवर्ण संधी, नामी संधी त्याला चालू राहिलेली आहे. नरसिंग पालमपल्ले आपण पाहिले तर मला आजही मावळ प्रीमियर लीगचं आपण पाहिले गेले तर देवगावचं आयोजन आठवतं. तिथे मात्र सर्वात जास्त चेंडू हरवणारा नरसिंग पालमपल्लेच आहे. तो नरसिंग स्ट्रायकिंग एंडला आहे. ओ इथे मात्र बघायचं आहे क्लीन बॉल तर जरूर झालाय, परंतु मैदानामध्ये काय आहे इथे फ्रीटचा चेंडू होता आणि त्यामुळे कुठल्या प्रकारचा धोका तर नाहीये, परंतु चान्स नरसिंगने देखील घेतला इथे. आदेश 3 षटकं संपलेली आहेत. धाफलकावरती 41 आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत. 91 धावा अजून मांडवायच्या आहेत. चान्स तुम्हाला घ्यावा लागतो आणि तो चान्स आपण पाहिले गेले तर नरसिंगकडून घेताना आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर आमचे दोन्ही ग्राउंड्समन आपण थोडंसं रेडी राहा. 4 षटकाच्या ड्रिंक ब्रेकमध्ये आपण खेळपट्टीवरती मार्किंग करायची आहे. पाहिले गेलं तर वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून आयुष मात्र आपण पाहिलं तर 80 किलोमीटरचा प्रवास रेल्वेने करून तो ग्राउंडवरती यायचा प्रॅक्टिससाठी. आणि आज वयाच्या 17व्या वर्षी आपण पाहिलं त्याला चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये संधी मिळाली आणि त्याने कोट्यावधी लोकांच्या मात्र मनावरती राज्य केलं. संघर्ष तुमचा फार मोठा असतो. ज्याचा संघर्ष मोठा असतो ना त्याच्या वाट्याला यशही तितकंच मोठं येतं. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक इथे मैदानामध्ये चौथा हाताळण्यासाठी आलाय. संतोष तेले बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. 41 झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 चेंडू 91 बनवायचे आहेत. प्रयत्न मोठे करायचे तुम्हाला. हॅलो, स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पाहतोय स्पर्धा पाहण्यासाठी सन्माननीय गणेशजी परणवाल आणि सन्माननीय दिनेश गाडे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. पहिलाच बॉल होता. बराचसा उसळी घेणारा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये जो बघायला मिळाला. संघाची धावसंख्या आता मात्र या अतिरिक्त धावेने पुढे जाईल. 42 वरती धावफलक. 30 चेंडू 90 ची गरज. मैदानामध्ये सुमित ढगे आणि दुसऱ्या बाजूला नरसिंग आहे. आणि मला वाटतं पहा स्ट्रॅटेजी काय असते आदेश, की तुमच्या सोबत जर एखादा आयकॉन खेळाडू आहे, सिनियर आहे, भारतभर त्या खेळाडूचं नाव आहे, तुम्ही त्या संघामध्ये त्याला तुमच्या संघामध्ये त्याला घेतलेलं आहे, तर त्याला अधिक स्ट्राईक येणे गरजेचं आहे. परंतु इथे सुमितच्या बॅटमधून आपण पाहतोय कट केल्या बॉलला पॉईंट डोक्यावरून. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. MPL चा 4 चौकार 4 रन. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एक चौकार या ठिकाणी खेळून काढलाय. चौकाराच्या मदतीने संघाचा वार्तालाप फलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती आहेत. ज्याप्रमाणे उल्लेख केला की ज्यावेळी आपण पाहतो ज्या फलंदाजाच्या बॅटवरती जास्तीत जास्त चेंडू येत आहेत तर फलंदाजाला ऑन स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतिषबाजी करणारे खेळाडू पाहायला मिळतात. डिफेन्सिव्ह क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये थोडंसं कमी पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी फलंदाज तयार. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड केलाय. फेकी झाली आहे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये एक सिंगल येते. एक धावी ती आलेली. एका धावेच्या पद्धतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहिलं गेलं तर धावफलकावरती 47.
स्ट्रायकिंग एंडला आता नरसिंग पालमपल्ले. वेळ बदलवायची आहे असं म्हणतात ना, एकदा हारल्याने कोणी सिकंदर, एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही, जिंकल्याने कोणी सिकंदरही होत नाही. सूर्यही चमकणार असतो आणि चंद्रही चमकणार असतो. सूर्याने कधी चंद्राची तुलना करू नये आणि चंद्राने कधी सूर्याची बरोबरी करू नये. प्रत्येकाला वाट बघावी लागते ती आपापली वेळ येण्याची, आणि ती वाट पाहतायत हे दोन्ही फलंदाज. पुढे एकदा आपण पाहिलं तर जोरदार बॅट विथे फिरवली, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, समशेने चेंडूला कव्हर केला. एक धावी ती आलेली आहे धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने 48 आहेत. 27 चेंडू 84 ची अजूनही गरज आहे. गेले 8 वर्ष आपण पाहिले गेले तर मावळचे लोकप्रिय आमदार श्रीरंगनाथ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिले गेले तर सातत्याने मावळ प्रीमियर लीगचं आपण आयोजन करतोय. विविध क्षेत्रामध्ये प्रत्येक मावळच्या कानाकोपऱ्यामध्ये मावळ प्रीमियर लीग आपण ही स्पर्धा घेऊन जातोय. उलट दिशेने फटकाय, क्षेत्ररक्षक तिथे विजय. विजय होता परंतु मैदानामध्ये बघायचं आहे कॅच तो जज करू शकला नाही. आदेश एक धाव आलेली आहे. या चुका तुम्हाला डोकेदुखी वाढवणार आहेत. नक्कीच आपण पाहतोय मैदानात गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ असणं खूप गरजेचं आहे. यावेळी आपण पाहतो चांगल्या गोलंदाजीचा स्पेल इथे वापरतात आणि नक्कीच जर पाहिलं गेलं तर इथे झेल मैदानात येऊ शकलेलं नाहीये. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली एक सिंगल आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली आहे. 49 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू आडवा बॅटने खेळायचा होता परंतु मैदानात आपण पाहतोय समोरच्या दिशेला गेलाय. हा बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. ऋषी मंगेश. आणि इथे जर पाहिलं तर चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला खेळून काढायचा होता परंतु गेलाय काव कॉर्नर मध्ये. काय सांगाल सर? तर मी म्हणेल त्याला जायचं होतं काशीला परंतु गाडी पकडली वाशीची. बॅटच्या अगदी टोला चेंडू इथे लागला आणि कॉर्नरच्या दिशेने चेंडू गेला परंतु बॅटचा स्विंग बघा आदेश. ज्या प्रकारचा बॅटचा त्याचा स्विंग आहे. चेंडू मिडल झाल्यानंतर मिडलही झाला नाही तरी देखील चौकार आलाय. संतोष तेले राऊंड द विकेट. यावेळेस इथे नरसिंगच्या बॅटमधून त्याने सांगितलंय समय गुंगा नहीं बस मौन है, आने वाला वक्त बताएगा नरसिंग पालमपल्ले कौन है. सिक्सर. अगदी जर पाहिलं तर हा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या समोर पडला. बॅटचा फेस ओपन गेला आणि त्या ठिकाणी नरसिंगची ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावा या फटक्यांमध्ये मिळतील आणि संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच जिंकण्यासाठी आता 24 बॉल शिल्लक आहे आणि 73 धावेंची गरज. 24 चेंडू 73 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. असं म्हणतात ना, स्वप्न पाहतच असाल तर स्वप्न मोठी बघा. लहान स्वप्न बघण्यामध्ये काय अर्थ नाही आदेश. कारण माणसाची मोठी स्वप्नच आहेत ना, माणसाचं रक्त खवळू शकतात. तुम्हाला स्वप्नच बघायचं आहे तर मावळ प्रीमियर लीगचं मानाचं करंडक बघा. छोटी स्वप्न बघून उपयोग नाहीये. धावफलकावरती 59 आहेत. 24 चेंडू 73 ची गरज. नरसिंगने जो फटका खेळलाय ना, गोलंदाजाच्या डोक्यामध्येही मुंग्या आल्या असतील. नक्कीच आपण पाहतोय ज्या वेळी आपण पाहिलं नरसिंगच्या बॅटवरती चेंडू मिडल झालेत त्यावेळी नरसिंगने गोलंदाजाला आसमान दाखवलंय आणि लांब पल्ल्याचे षटकार त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालेत. जर पाहिलं गेलं मैदानात आपण पाहतोय संघाचा धावफलक 59 वरती तर पोहोचलाय. आता 24 चेंडूमध्ये 73 धावा कशा पद्धतीने बनवले जातील हे मैदानात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. शमशेर गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली. शुभम झेल टिपलाय. फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. तो कभी हम मिले तो ज़माना देखेगा अपना प्यार. थँक्यू डीजे. आणि आपण मैदानाच्या मध्ये बघतो इथे विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवरती समशेने मात्र संघाला इथे यश मिळवून दिलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलं तर अनेक मान्यवर तर जरूर आगमन होतोय कारण त्याचबरोबर पाहिलं तर दर्दी प्रेक्षक आज गर्दी करतायत. नवीन बॅटर यावेळेस मैदानात दाखल ते होणार आहे. राकेश मातवंडकर मैदानात दाखल झाला. एक हार्ड हिटर खेळाडू आहे. आज संघर्ष मार मोठा करायचा आहे.
तर असं म्हणतात ना की सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष, जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो वो जीवन है संघर्ष. आणि तो संघर्ष दोन्ही संघांचा सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला बघायचं पुन्हा एकदा राकेशचे देखील आज बॅट बोलणं गरजेचं आहे. समजे तयार, पुढे सरसावलाय पॉलनचा वापर, मला वाटतं येताना तो डगआउट मधून सेट होऊन आलाय. शूट अँड फायर, सिक्सर. शमशेरचा हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं डान्सिंग डाऊन द विकेट, पावलांचा पुरेपूर वापर केला आणि ताकदीने हा फटका मैदानाच्या मध्ये खेळून काढला. सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय राकेश मातवंडकरच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राकेश साठी टाकला जातोय आणि इथे देखील मैदानाच्या मध्ये चेंडू आता पडला, दिशा बदलली, बॅटची कडा होती, त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फेकी खराब आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक दूरवरती, तोपर्यंत आलेली फक्त एक सिंगल. कित्येक वर्ष आम्ही नर्सिंगला बघितले मावळ प्रीमियर लीग मध्ये खेळताना. तो जवळपास मला वाटतं अध्यक्ष प्रत्येक पर्वाचा तो साक्षीदार आहे. ॲज अ आयटॉल म्हणा किंवा ॲज अ आयकॉन म्हणा, तो नेहमी खेळताना आपण त्याला बघितलेला आहे. आज पुन्हा एकदा आयकॉनची जबाबदारी वाढलेली आहे. 21 चेंडू 66 हे समीकरण आहे, परंतु त्याचंही स्वप्न असेल की MPLचं एकदा तरी मानाचं करंडक मला हातामध्ये मिरवायचं आहे. स्वप्न मोठी आहेत, विचार ब्रँड करावे लागणार आहे तुम्हाला. शमशेर विरुद्ध आपण पाहतोय नर्सिंग, क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आहे. तुम्ही मिल्का सिंग बघितला असेल, त्याला साधे स्पाइकचे शूजही नव्हते, तरी देखील तो जिंकला. असं म्हणतात ना, गरजेपुरतं तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्यावरती देखील तुमची कामगिरी नंबर 1 होऊ शकते. यावेळेस उडवलाय, उडी 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 उडी, और ये गेंद सीधा स्टैंड में जाके जुड़ी, सिक्सर. आहे आणि इथे आपण पाहतोय लांब पल्ल्याचा षटकार, लांब आणि खूपच लांब मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. नर्सिंग काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतोय, गोलंदाजावरती तुटून पडला. आता गोलंदाजाला आसमान दाखवण्याचं काम त्याने केले, कारण कमीत कमी चेंडू जास्तीत जास्त धावा त्याला बनवायच्या आहेत. मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार, हा देखील बॉल, इथे मात्र गुडघा टेकून खेळून काढलाय. फाईन लेगच्या दिशेला जाणारा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल तर आली, दुसरीचा प्रयत्न देखील झालाय. फेकी होस तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 2 धावा आल्या. 2 धावा आलेल्या आहेत. धावफलकावरती 74 धावा आहेत, 19 चेंडू आहेत, 58 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र मैदानाच्या मध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा शमशेर, समोर मात्र नर्सिंग आहे. जितक्या वेगाने शमशेर चेंडू हाताळतोय तितक्याच वेगाने नर्सिंग त्याला सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवतोय. आता मात्र यावेळेस अक्षरशः तो क्रशिंग यॉर्कर होता. मला वाटतं जर बॅट आणि बॉलचा जर संपर्क नसता तर अक्षरशः मी म्हणेल मिडल स्टिक ही बरोबर नेम साधला होता इथे शमशेरने. षटक क्रमांक संपलं झाली, ते आता 5 षटकांचा खेळ संपलाय. 75 झालेले आहेत. रतनगड व योद्धास दुसऱ्या बाजूने आता बघायचंय, 18 चेंडू आहेत, 57 ची गरज आहे. अजिंक्यतारा सुपर किंग्स हा संघ काय बघायचंय, काय स्ट्रॅटेजी आखणार आदेश आता. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघ थोडासा अडचणीमध्ये नक्कीच सापडलाय, कारण 18 चेंडू आणि 57 धाव्यांची गरज आहे. परंतु या मैदानावरती त्या धावा होऊ शकतात, कारण कालच्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं, परवाच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिले. पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आपण पाहतोय या मैदानावरती सेफ स्कोर कोणताही राहिलेला नाहीये. त्यामुळे मैदानाच्या मध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. जोपर्यंत बॅटवरती चेंडू येतात तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे धावा होऊ शकतात. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आला. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जाईल आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपण पाहतो या ठिकाणी आहे. शेवटचे 18 चेंडू आहेत, 57 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये अजूनही बनवायचे आहेत. एक एक प्रयत्न आपण पाहिले गेला तर तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. वेळेचं आपण पाहतो बंधन जरूर आहे. मैदानामध्ये छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर घेतलाय. मैदानामध्ये एक एक प्रयत्न मात्र नर्सिंगचे सुरू झालेले आहेत. नर्सिंगने आपण पाहतो आतापर्यंत 12 चेंडू फेस केलेत. 12 चेंडूमध्ये 32 धाव्यांवरती तो खेळतोय. त्याला प्रयत्न करायचे आहेत. एक एक प्रयत्न आपण पाहतो. धुक्याने खूप चांगली शिकवण दिलेली आदेश आपल्याला, की जर समोरचं दूरचं दिसत नाही ना तर व्यर्थ आहे ते दूर पाहणं. तुम्ही एक एक पाऊल पुढे टाका, तुम्ही बरोबर यशाकडे जाणार. एक एक पाऊल, एक एक फटका, एक एक धाव तुम्हाला मैदानामध्ये मिळवायची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र मैदानाच्या मध्ये असणार आहे ओमकार ढोरे, मॅन फ्रॉम वडगाव.
वडगाव मधून देखील एक प्युअर ऑलराऊंडर पुढे येताना आपण या खेळाडूला बघितलंय. आज संधी मिळाली आहे, हिरो म्हणण्याची संधी आहे तुम्हाला. तुम्ही मावळ प्रीमियर लीग जर गाजवली ना, तुम्ही मावळ प्रीमियर लीग मध्ये आपला खेळ जर दाखवला, वर्षाचे 365 दिवस तुमच्या नावाची चर्चा होते. समोर नरसिंग आहे, प्रयत्न मोठे करायचे नरसिंगला. शेवटचे चेंडू आहेत 18 चेंडू 57ची गरज. ओमकार तयार, बॅकफुटला जाऊन चेंडू कट करायचा प्रयत्न होता. यावेळेस बघायचे ओमकारचे देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाएगा, दिल में फकीर जिंदा रख, हौसले की तरकश में कोशिश का तीर जिंदा रख, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. आणि ती उमेद घेऊन या दोन्ही संघाला लढायचे आदेशास. नक्कीच आपण पाहतोय नवीन नौका गोलंदाज म्हणून सातत्याने आपण ज्याच्याकडे पाहिलंय आणि मावळ तालुक्यातील एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून देखील या खेळाडूकडे आपण पाहत असतो. तो खेळाडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय द रायझिंग स्टार ओमकार ढोरे. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्यानं हाताळलाय आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. आयकॉन खेळाडूसाठी आपण पाहतोय रायझिंग स्टार ओमकार ढोरेची गोलंदाजी. आयकॉन खेळाडू समोर तितकीशी गोलंदाजी करणं सोपं नाहीये, परंतु याआधी आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये अनुभवी गोलंदाजांवरती केलेले हल्ले आपण पाहिलेत. अनुभवी गोलंदाजावरती केलेलं आक्रमण नरसिंगने आतापर्यंत आपण पाहायला मिळालंय, परंतु ओमकार जसा गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय दोन्ही चेंडू त्याने डॉट टाकलेत. मला वाटतं ओमकार आता येतानाच घरून अभ्यास करून आलेला आहे. ओ पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल होता. याही वेळेस फटका फसलाय. बॉल आणि बॅट मधला ताळमेळ मात्र साधता आला नाहीये नरसिंगला, परंतु ओमकारचं कौतुक मी करेल. मी सांगितलं ना, तो घरून येतानाच अभ्यास करून आलाय. तुम्हाला जर परीक्षेला जायचंय मार्च मध्ये तर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासूनच तयारी केली पाहिजे. परीक्षा मार्च मध्ये आणि उद्या परीक्षा तुम्ही आज अभ्यास करणार तर शक्य नाहीये. त्यासाठी पूर्वतयारी असावी लागते, कारण अभ्यास माणसाला परिपूर्ण बनवतो. टॅलेंट कभी किसी का गुलाम नहीं हो सकता. तुमच्यामधली जी गुणवत्ता आहे ना, ती तुम्हाला दाखवायची आहे. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 3 चेंडू डॉट टाकलेत, परंतु अभ्यास केलाय भूगोलाचा आणि पेपर आला इतिहासाचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. कमबॅक तर नरसिंग म्हणत असेल, मलाही करायचं आहे. धावफलकावरती 81, 14 चेंडू 51 ची गरज आहे. 14 चेंडू 51 धावा. नरसिंग पालम पल्ले मैदानामध्ये एका बाजूने तो खिंड लढवतोय, एका बाजूने त्याने बुरुज लढवलेला आहे, एका बाजूने तो सेनापती म्हणून उभा राहिलेला आहे. समोर ओमकार आहे. यावेळेस पुन्हा एकदा उंच गेला, फटका फसला, चेंडू हवेत झेल झालाय आणि नरसिंगला त्याचा प्रत्युत्तर मात्र ओमकारने दिलंय. षटकार जरी खेचला, परंतु मात्र पुढच्याच बॉलवरती नरसिंगला डगआउटचा रस्ता दाखवलाय ओमकारने. विकेट. अतिथी मान्यवर येत असतात. मान्यवरांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये सहआयोजक सन्माननीय सतीश भाऊ सातकर यांचा अथंग मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतो. त्या मित्र परिवाराचं मनपूर्वक स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. सन्माननीय अविनाश भाऊ सातकर, सन्माननीय श्यामभाऊ सातकर, राजेंद्र दादा सातकर, बाळासाहेबजी काकरे, त्यानंतर पाहिले गेले तर सकारामजी सातकर, अनिलदादा काजळे, संदीपजी कुटे या व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभली जाते. संपूर्ण अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. O2 कॉम्बॉक्स. सिद्धेश खैर आपण पाहतोय नवीन बॅटर यावेळेस मैदानात दाखल झालेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 13, बनवायचे ते 51 धावा. सामना हा अजूनही संपलेला नाहीये, परंतु दत्ता पवारच्या चेहऱ्यावरती ते स्मित असते. सगळ्यात महत्वाचं काय, मावळ प्रीमियर लीगचं गतवर्षीचं पर्व सेमीफायनल मध्ये दत्ता पवार खेळताना आपण बघितलेलं आहे. याही वर्षी आपण पाहिलं तर प्रत्येक जण स्वप्न घेऊन उतरलेलं आहे, प्रत्येकाने स्वप्न बघितलेलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमकार तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला बघूयात मैदानामध्ये पुण्यात सिद्धेश. मोठा फटका इथे खेळायचा होता. यावेळेस बघायचं आहे, डावेसाठी नकार कळवला. दत्ता पवारच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. तर सांगतोय मैदानामध्ये तो आता स्मित हास्य देतोय. त्याने सांगितलंय शांततेत नियोजन करायचं, पद्धतशीर कार्यक्रम करायचा. लोकांना वाटलं पाहिजे की याला काही जमणार नाही आणि मग द्यायचा तो अचानकपणे धप्पा. नरसिंगची विकेट आली आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य उमटलं. आता आदेश. नक्कीच आपण पाहतोय मैदानात ओमकारची गोलंदाजी जर पाहिली तर आपण पाहिलं या षटकामध्ये फक्त
6 धावा त्यानं मात्र खर्च केल्या आणि आयकॉन खेळाडूला बाद केले. पहिले 3 चेंडू आपण पाहिले सुरेख पद्धतीने हाताळले, परंतु त्यानंतरचा एक चेंडू थोडासा टप्पा चुकला आणि त्यानंतर त्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती जशास तसं प्रत्युत्तर दिलं आणि 5व्या चेंडूवरती मैदानामध्ये नरसिंगला बाद केलंय. द रायझिंग स्टार आणि हे मावळचे फ्युचर आहे, मावळचे उभरते खेळाडू आज मात्र मैदानावरती चमकताना पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. ओमकार ढोरे काय गोलंदाजी केली आहे. आता जर पाहिलं तर मैदानामध्ये 12 चेंडू आणि 51 धावेंची गरज आहे. हे लक्ष्य कशा प्रकारे पूर्ण केले जाईल आपण पाहूयात. राकेश मातवणकर त्याच्या बॅटमधनं आलेला एक षटकार पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आयकॉन खेळाडू जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. विश्वजित आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अतिरिक्त धाव खर्च केली जाते. तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर त्यांच्या संयुक्ताने आपण पाहिलं तर मावळ प्रीमियर लीगचं आयोजन या वर्षी ठाणेनगरीमध्ये आपण घेतलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिले गेले तर आता विश्वजित गरुड सांगलीच आपण पाहतोय हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचे आता चेंडू शिल्लक असणार आहेत. 12 चेंडू आणि 50 ची गरज. समोर राकेश मातवणकर आज हार्ड हिटरची भूमिका याला बजवावी लागणार राकेशला. यावेळेस उंच गेलाय, फटका फसलेला आहे. बघायचंय स्वतः मैदानामध्ये विश्वजित. ओ 3 खेळाडू होते. प्रश्न हाही असेल, विश्वजित म्हणत असेल की जर मी बॉलिंग टाकून जर मिडविकेटच्याही बाहेर चेंडू जर कव्हर करत असेल तर मिडविकेट आणि कॉर्नरचा खेळाडू चेंडू पर्यंत सहज आला असता, परंतु प्रयत्न केले नाहीयेत. नक्कीच आपण पाहतोय प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा आता इथे करावी लागणार आहे. मैदानामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर बॅटिंग टीमला जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण 11 चेंडू आणि 48 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे आणि त्या 11 चेंडूमध्ये 48 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील याकडे मात्र प्रेक्षक वर्गाच्या नजर आहेत. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी राकेश मातवणकरला आपण पाहतोय. नक्कीच मैदानामध्ये संघाचा हार्ड हिटर आहे, परंतु ती जबाबदारी आता त्याला मात्र घेऊन लढावं लागणार आहे. हो इथे मात्र सफल झालाय. हा चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक शोधून काढलाय असं म्हणायला काय हरकत नाही आणि फलंदाज बाद. थँक्यू. मिथून गोलपला मी मला वाटतं म्हणेल एक पाऊल देखील इकडे तिकडे टाकायची गरज त्याला पडली नाही. जाग्यावरती उभं राहून त्याने मात्र बॉडी बॅलन्स थोडंसं चांगलं केलं आणि एक सोपा कॅच त्याने पकडला. विकेट आली. राकेश मैदानामध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चेत आपण मात्र मावळ प्रीमियर लीगची करतोय. मावळचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर यांच्या सहकार्याने यावर्षी जर आपण पाहिले गेलं तर या काणेनगरीमध्ये नक्कीच क्रिकेटचा 16 उभा केलाय आणि ज्या प्रकारचा प्रत्येक गोष्टीला इथे बारकाईने बघितलं जातं आदेश. मग तुम्ही सोपेर असणारी झालर बघा. 26 जानेवारीच्या निमित्ताने आपण पाहिलं तर दरवर्षी आपण स्पर्धेचं आयोजन करतो. अंतिम दिवस 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यामुळे मग पाहिलं जी तिरंगाची थीम आहे ती संपूर्णपणे वापरलेली आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही फ्लेक्स बघा, फ्लेक्सवरती देखील तिरंगाचा थीम वापरला जातो. या दोन्ही आयोजकांचं कौतुक मी करेल. कोलवा टप्प्याचा बॉल या वेळेस उडवलाय लॉंग ऑन मध्ये आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. नवीन बॅटर आला मैदानाच्या मध्ये माऊली आणि माऊलीने मात्र इथे षटकार ठोकलाय. नक्कीच आपण पाहतोय माऊली मैदानामध्ये दाखल झाला. खोलवर टप्प्याचा बॉल होता, परंतु त्या ठिकाणी खोदून काढला आणि चांगला फटका देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आयकॉन खेळाडूवरती आक्रमण. विश्वजित वरती केलाय हल्ला. माऊलीच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 षटकार आहेत. 6 धावा. थँक्यू. काय बॅटिंग करतोय ते माऊली. मी म्हणेल माऊली चित्रपटाचा मला डायलॉगच आठवला, आपला हात भारी आपला लात भारी. तर तुम्ही म्हणेल या माऊलीची बॅटिंगच लय भारी आहे. तो आल्यानंतर फक्त चौकार षटकारच खेळतोय भारी. पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. थँक्यू.
आणि इथे माऊलीच्या बॅटमधनं आपण पाहतोय चांगले फटके पाहायला मिळतात. तब्बल आता मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर 100 धावफलकावरती नोंदवले गेल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू 32 धावेंची गरज आहे आणि नक्कीच संघाला साथ देत असताना एक आशेचं किरण घेऊन माऊली मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. जबरदस्त मात्र स्ट्रोक आपण पाहिला गेलो पुन्हा एकदा माऊलीच्या बॅटमधून. असं म्हणतात ना, तुम्ही केलेला अभ्यास, तुम्ही केलेला सराव, तुम्ही केलेले मात्र प्रयत्न, या सगळ्या गोष्टींना मात्र विचारात मात्र ठेवावं लागतं. धावफलकावरती आपण पाहतोय 100 वरती धावफलक, 7 चेंडू 32 ची गरज. अजूनही सामना मात्र संपलेला नाहीये हे मात्र माऊली सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. विश्वजित गरुड वरती आक्रमण चढवले माऊलीने. स्ट्रायकिंग एंडला माऊली पुन्हा एकदा बघायचंय. कोलवटप्प्याचा बॉल होता, आता मात्र इथे खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल माऊली. एक धाव इथे आलेली आहे आणि या एका धावेच्या मध्ये धावफलकावरती 101 आहे. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत, अजूनही 31 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 31 रन. शेवटचे 6 चेंडू 31 धावा आहेत. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे आणि सतीश भाऊ सातकर नजरा लावून बघलाय माऊलीचा खेळ कसा आहे. आज माऊलीने जर इथं खेळ संपवला ना तर माऊली MPL मध्ये हिरो होऊन जाईल. आणि मला वाटतं मॅच संपल्यानंतर बक्षीचा पाऊस होईल तो वेगळा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवला दत्ताने. दत्ताला माहिती आहे सामना संपलेला नाही आणि मला वाटतं दिलेला वेळ संपलाय. सामना संपला नाही परंतु वेळ संपला. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आता एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आहे. डीप मिड विकेट, गोलंदाज तयार ओमकार. स्ट्रायकिंग एंडला माऊली. मोठा फटका आहे आणि माऊली सांगतोय ओ इथे काय मैदानाच्या आतमध्ये माऊलीने तर जागाही सोडली नाहीये. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये, घडलंय का आणि बिघडलंय काय, तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेलं आहे. हृदयाचे डोके धडधड करू लागले जाते. आता लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही आणि तो अंत शेवटच्या बॉल पर्यंत संपणार नाही. आदेश नक्कीच आपण पाहतोय शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष इथे करावा लागणार आहे. तर मैदानाच्या या चेंडूवरती काय निर्णय येईल त्यावरती आता या सामन्याचं समीकरण अवलंबून असणार आहे. जर पाहिलं गेलं तर 5 चेंडूवरती 5 षटकार देखील खेळण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. तो माऊली मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा माऊली. नायरा 11 वराडे संघासाठी सातत्याने या खेळाडूने कामकाज केले. कित्येकदा आपण पाहतोय स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावरती या खेळाडूने संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल केले तर विजय देखील मिळवून दिला. आज या मैदानावरती काय बॅटिंग माऊलीने केली. कमी चेंडू खेळला, जास्ती धावा बनवल्यात आणि मैदानाच्या मध्ये हा षटकार आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे आलोय. या चेंडूवरचा डिसिजन तो पेंडिंगला आहे. आता काय सिग्नल येणार आहे. सगळ्यात महत्वाचं मला वाटतं बघायचं आहे तिथे तारेला चेंडू लागलाय का. जर लागला असेल तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आहे. हा डेड बॉल येते. हृदयाचे डोके तर धडधड करू लागलेत परंतु माऊलीच्या फटक्यांमध्ये तो रिदम, तो दम मात्र माऊलीच्या फटक्यांमध्ये बघायला मिळालेला आहे. तिसऱ्या पंचामत पाहिलं नक्कीच क्रिकेट ब्रॉडीच्या माध्यमातून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहतोय. 5 कॅमेऱ्याच्या साह्याने या मावळ प्रीमियर लीगला आपण कव्हर करतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी आज आपल्याला जरूर पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना जसा वेळ मिळतोय तर ती प्रेक्षक इथे गर्दी करतायत. आणि उद्या देखील आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील भारतातील आयकॉन या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कुठला खेळाडू येणार, कुठले आयकॉन आणणार, कोण असेल जो दिवस गाजवणार. पहिला दिवस आम्ही पाहिला. पहिला दिवस प्लेअर ऑफ द डे म्हणून मनोज दाभाडे यांनी गाजवला. कालचा दिवस आम्ही पाहिला. कालचा प्लेअर ऑफ द डे हा किताब कालचा दिवस स्वरांजल गायकवाडने गाजवला. आज तिसरा दिवस आहे. आजचा तिसरा दिवस कोण गाजवणार हेही मात्र आपल्याला बघायचंय. खूप बारकाईने मात्र सध्या लक्ष लागलेले या मॅच कडे कारण दोन संघ आहेत. पराभव
झालेले दोन्ही संघ आहेत, एक एक पराभव आलेला आहे. तिसरे पंच मात्र जरूर वेळ घेत आहे, क्रुशियल मुवमेंट आहे, त्यांना माहिती आहे इथे. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचाने सांगितलंय तारेला चेंडू लागलेला आहे, त्यामुळे डेड बॉल आहे. डेड बॉल आहे, ना फलंदाजाचा तोटा ना गोलंदाजाचा तोटा. नशीब बघा मैदानाच्या मध्ये माऊली पुण्याचा तयार आहे. आज हिरो बनण्याची संधी आहे माऊलीला. धडाकेबाज कामगिरी करायची आहे. ज्याची शक्ती असते अपूर्व, ज्याचे ध्येय असते अचूक, तोच असतो खरा धडाकेबाज. आणि धडाकेबाज आता ठरणार का माऊली? ओमकार पुण्याचा तयार आहे, स्ट्रायकिंग एंडला माऊली. आता मात्र उडवलाय पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक सिंगल आली, दुसरी धाव आली, 2 धावा घेतलेल्या आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 103. 1 रन शॉट आहे, कारण तुम्ही विकेट वरून धावताय. 5 चेंडू आहेत आता, आणि या 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 ची गरज आहे. आदेश प्रत्येक चेंडूवरती आता षटकार मैदानाच्या मध्ये खेळणं गरजेचं आहे आणि प्रत्येक चेंडूवरती तो षटकार खेळावाच लागणार आहे. आणि आता आपण पाहतोय सामन्याचं समीकरण तुम्हाला इथे पाहायला मिळालंय. आणि हा बॉल मैदानाच्या मध्ये चेंडू पडला, दिशा बदलली आहे आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना पाहायला मिळणार आहे. या आधीचं षटक देखील आपण पाहिलं, ओमकारने हाताळलं आणि आयकॉनच्या विरोधामध्ये षटक टाकत असताना मैदानाच्या मध्ये फक्त 6 धावा या आधीच्या षटकामध्ये त्यानं खर्च केल्या. तर नर्सिंगला बाद देखील केलंय. इतकी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ओमकारने आधीच्या मॅच मध्ये षटकामध्ये केली आहे. नक्कीच आपण पाहतो दत्ता पवारने ओमकारचं ट्रम्प कार्ड म्हणून मात्र त्याचा वापर केलाय. पुढे सरसावत पुन्हा त्या बॅटचा फेस ओपन केलाय, उंच गेलाय चेंडू. 2 खेळाडू इथे मिड ऑफचा खेळाडू आपण पाहिले तर तेजस बोर्डे आला चेंडूच्या खाली, टिपतोय झेल, विकेट. फलंदाज माऊली होईल बाद. ऋषी तर थँक्यू डीज आहे. आणि यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतोय खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धावफलकावरती 102 धावा आहेत. 3 चेंडू आहेत, 30 अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार ओमकार. मयूर आलाय यावेळेस. बॅट आणि पॅड मधलं अंतर आपल्याला बघायला मिळालं. चेंडू मात्र विकेट किपरकडे जाऊन विसावलाय. हा चेंडू इथे डॉट आहे. आता 2 चेंडू शिल्लक आहेत, 30 अजूनही बनवायचे आहेत. मयूर अवचट आलेला आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिले तर आज सतीश भाऊ सातकर यांचा बराचसा मित्र परिवारामुळे मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. मनोजदादा दाभाडे त्यांचे सगळे सहकारी आणि कमिटी मेंबर्स आपण पाहिले तर नक्कीच या स्पर्धेवरती खूप बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परंतु मी नेहमी सांगत असतो पहा, खरा मित्र तो नाही जो व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती आपली स्टोरी ठेवतो. खरा मित्र तोच असतो की ज्याला आपल्या अख्ख्या आयुष्याची स्टोरी माहित असते. किती वाईट वेळ आली, किती वाईट प्रसंग आला तरी तो म्हणला पाहिजे काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे, चल चहा पिऊन येऊ आपण. ही खऱ्या मित्राची ओळख आहे. हा वेळेस मैदानामध्ये बघायचंय चेंडू डॉट आलाय आणि सामना इथे जिंकलाय अजिंक्यतारा सुपर किंग्स संघाने. विजय संघाचे अभिनंदन. तर हार्ड लक रतनगड योद्धाच टीम. तर आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आपल्याला. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही टॉस साठी लगेच या. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, परंतु या मॅच संपल्यानंतर